महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी बंदमुळे वाळू व्यावसायिक आक्रमक, नंदुरबारात मूक मोर्चा. शासन प्रशासनाविरोधात चालक मालक संघटना रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मूक मोर्चा. एकीकडे कर भरण्याची व्यवस्था नाही तर दुसरीकडे कारवाई का, असा प्रश्न उपस्थित वाळू व्यावसायिक संघटना आक्रमक. गुजरातमधून वाळू आयात, महाराष्ट्राची रॉयल्टी बंद, व्यावसायिकांचे आंदोलन तीव्र. वाळू व्यवसाय बंद असल्यामुळे त्याचा सर्वाधिक परिणाम शासनाच्या घरकुल योजनेला बसणार. नंदुरबार शहरातील वाळू व्यावसायिकांना महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी उपलब्ध होत नसल्याने वाळू चालक मालक संघटना गेल्या 4 दिवसापासून आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप देत संघटनेच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढत शासनाने प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. नेहरू चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गांधी पुतळा, हात दरवाजा, सोनार गल्ली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नवापूर चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महाराष्ट्रातील बहुतांश वाळू डेपो आणि झोन बंद असल्याने व्यावसायिकांना गुजरातमधून वाळू आणावी लागत आहे. मात्र महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी अनेक महिन्यापासून बंद असल्याने कर नेमका कुठे भरायचा, असा प्रश्न वाळू व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे रॉयल्टी भरण्याची व्यवस्था उपलब्ध नसताना दुसरीकडे प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. शासन आणि प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वाळू व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. चालक मालक संघटनेच्या या मूक मोर्चानंतर प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सत्ता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली, मात्र समाधानकारक असे उत्तर मिळू शकले नाही. येणाऱ्या 2 दिवसात निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे. मोर्चामध्ये जिल्हाभरातील शेकडो चालक मालक उपस्थित होते. नंदुरबारचे जे रेती व्यवसाय करणारे मालक चालक संघटना आहेत ते लोक निवेदन देण्यासाठी आले होते. गुजरात राज्यातून कायदेशीर मार्गाने रेती आणली जाते महाराष्ट्रात आणि GST भरून रेती आणली जाते. कायद्याप्रमाणे GST भरलेला माल संपूर्ण भारतात जाऊ शकतो. गुजरात रॉयल्टी जिथं खणवतं तिथं रॉयल्टी भरलेली आहे, तरी देखील महाराष्ट्र सरकारकडून काही ना काही अडथळा करून काही नियमाटी टाकून यांना कायदेशीर कारवाई केली जाते. त्या संदर्भात निवेदन आज दिलेलं आहे. मागच्या 8 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेली आहे कायदेशीर मालाला. तर कायदेशीर मालाला बंदी नको आणि बंदी राहिली तर आम्ही कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू, असं या ठिकाणी निवेदन सगळं युनियनने दिलेलं आहे. की नंदुरबार जिल्ह्यापुरता तात्पुरता रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. 1 नेशन 1 टॅक्स असून आम्ही गुजरात राज्यातून जी वाळू आणतो ती रीतसर रॉयल्टी GST बिल भरून आणतो. 1 नेशन 1 टॅक्स असा कायदा असून सुद्धा आम्हाला नंदुरबार जिल्ह्यात अडवणूक केली जाते व बेमाप दंड वसूल केला जातो. या निषेधात आम्ही आज इथं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता. याच्यातून आम्हाला काही असं समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही. त्यासाठी आम्ही निवेदनात म्हटले आहे की 2 दिवसात आम्हाला काहीतरी निर्णय हवा, नाहीतर आम्ही याचे पुढचे आंदोलन हे तीव्र चक्काजाम वगैरे निषेध करू. आम्ही याच्याकडे या पद्धतीने RDC मॅडमांना आम्ही निवेदन दिलं, पण आम्हाला तसं काही उत्तर भेटलं नाही. ते आम्ही वरतून कळवतो. तरी आमचे बावनकुळे साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आमचा लवकरात लवकर प्रश्न मिटावा. आम्ही गुजरातमधून लिगर रेती आणतो, रॉयल्टी भरून आणतो. आम्हाला इथं काहीतरी थोडं किरकोळ रॉयल्टीच्या काहीतरी आकारावं आणि त्या हिशोबाने आम्ही गाड्या चालू द्यावं. आणि आम्हाला नाही कधी 2 दिवसात निकाल लागला तर आम्ही सर्व जिवंत समाज आहे तापीमध्ये, जेवढे हजारो आम्ही काय आमचं कुटुंबीय सर्व तापीमध्ये जिवंत समाज घेऊ 2 दिवसात. आम्हाला विनंती आहे की 2 दिवसात आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा, एवढी प्रशासकाला विनंती आहे.